कमी कर बस बरोबर Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। श्रवण सर वरती बघा। वर नाही पण वर बघितलं की ते नव्हतं अंडा पुढे करा। गेल्या 2 वर्षांपासून TV9 ग्राउंड लेवलला जात आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न नेहमी मांडत आलेला आहे आणि 2 दिवसांअगोदर जे इगतपुरी येथील तळेगाव शिवारातील कातोरे वस्ती असो, मेंगा झाप असो, वाघाचा झाप असो येथील जे आदिवासी महिला होत्या त्यांना दरीत उतरून पायपीट करत पाण्याने आपली तहान भागवा लागत होती। ही बातमी जेव्हा TV9ला मनसेचे जे मनोज चव्हाण आहेत, पाणी दूत म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांनी ही बातमी पाहिली आणि त्यांनी आज या वाड्या पाड्यावर टँकर घेऊन ते पोहोचलेले आहेत। आपल्या बरोबर मनोज चव्हाण आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। सर नेमकं काय सांगा? काय TV9चा इम्पॅक्ट दुसरं काय, मला TV9 मध्ये काल 1-2 दिवसापूर्वी बातमी बघितली आणि गेले 10 वर्ष आदिवासी पाडा म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये जिथे पाणी मिळत नाही तिथे गेले 10 वर्ष मी टँकर पुरवण्याचं काम करतोय आणि 2 दिवसापूर्वी TV9ची बातमी वाचल्यानंतर म्हणून इथल्या आमच्या लोकांना फोन करून गावात पाठवलं आणि पाहणी करायला सांगितली त्यांना। काल त्यांनी पाहणी देखील केली आणि या वाड्यांमध्ये खरंच पाण्याची परिस्थिती खूप खराब आहे। 65% दुष्काळ पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु तो सांगितला जाणार नाही आणि म्हणून आता नाही म्हटलं तरी 56 गावांमध्ये जिथे पाणी नाही त्यांनी संपर्क मला करून 56 म्हणजे जालना म्हणा किंवा लातूर म्हणा इथे आमचे पाणी आपलं देणं आमचं चालू आहे। सर जी सरकार जी आहे ते जल जीवन सारख्या योजना राबवते, पण त्या योजना कुठेतरी प्रभावीपणे राबवल्या जात नाही असं आपल्याला वाटतं का? नाही, प्रभावीपणे म्हणजे काय होतं की ते कंत्राटदार आणि तिथले मला वाटतं लोकप्रतिनिधी किंवा काय हा सगळा मला पैशाचा खेळ असं वाटायला लागलं। म्हणजे भ्रष्टाचार निश्चितपणे जास्ती प्रमाणामध्ये होतोय आणि लोकांना पाणी कसं मिळणार ही भूमिका नाहीये, परंतु मला वाटतं त्याच्या टक्केवारीकडे जास्ती लक्ष आहे असं दिसून येते। साधारणतः 5 वर्षामध्ये अनेक योजना राबवल्या जातात, पाईपलाईन येऊन पडते देखील, परंतु काम मात्र तेवढ्या पद्धतीचं होत नाही, त्या दर्जाचं होत नाही, हे मात्र दिसून नक्कीच आलेलं आहे। येथील जे लोकप्रतिनिधी आहेत आणि ज्यांची ही जिम्मेदारी आहे, तुम्हाला असं वाटत नाही कुठेतरी ह्याच्यातून पळ काढतायत? नाही, आता कसं लोकप्रतिनिधी ज्या पक्षाचे कुठल्या पक्षाचे हा खरं महत्व, कारण आता काय कोडापोटीचं राजकारण आणि याच्यामध्ये सगळे पक्ष गुंतलेले आहेत, त्यामुळे जनतेचं काम वगैरे याच्यामध्ये त्यांना वेळ नाहीये असंच म्हणायला पाहिजे। दुसरं काय याच्यात हे काय निष्कर्ष काय लागता येत नाहीये। नक्कीच आपण जर पाहिलं तर पाणी दूत म्हणून ज्यांची ओळख आहे मनोज चव्हाण, ते आता या आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी धावलेले आहेत आणि त्यांनी पावसाळा सुरू होईपर्यंत त्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं ठरवलेलं आहे आणि तो पाणी पुरवठा आजपासून सुरू झालेला आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।